नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे महाशिवरात्र। आज आपण जाणार आहोत वर्ध्यापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या श्री कोटेश्वर देवस्थान येथील महादेव मंदिराच्या दर्शनासाठी। तर चला प्रवास सुरू करूया। आता आपण आहोत नागपूर यवतमाळ रोडवर। हे आहे देवळी शहर। हे आहे भिडी गाव। आता समोर येत आहे हुसनापूर टोल नाका। टोल नाका सोडल्यानंतर अंडरपास मधून आपल्याला उजव्या बाजूला कोटेश्वरकडे जायचे आहे। हे आहे देवस्थानचे प्रवेशद्वार। इथे 4 चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली होती। ही आहे 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था। आपली गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी। हे आहे श्री कोटेश्वर मंगल भवन। वाटेमध्ये रसनाचा लंगर लावण्यात आला होता, त्याचा आस्वाद घेतला। समोर आहे मंदिराचे गेट। येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या। आता आपण बघत आहात मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी। समोर आपण बघत आहात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। महाशिवरात्रीमुळे येथे महिलांची वेगळी रांग व पुरुषांची वेगळी रांग बनवण्यात आलेली होती। दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी आता आपण बघत आहात। दर्शन घेण्यासाठी मी सुद्धा या रांगेत लागलो। भाविकांनी पूजेसाठी आणलेले साहित्य आता आपण बघत आहात। दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतच चालली होती। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप सुद्धा येथे टाकण्यात आलेला होता। आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असे दृश्य पाहायला मिळते। महिलांच्या दर्शनाची वेगळी रांग होती, ती आता आपण बघत आहात। मंदिरावर केलेले फुलांचे सुंदर असे डेकोरेशन। मंडळाद्वारे दर्शनाची उत्तम व्यवस्था करून देण्यात आलेली आहे। आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते। मंदिराच्या आतमध्ये सुद्धा फुलांनी सुंदर असे डेकोरेशन केलेले होते।
आता आपण प्रत्यक्ष कोटेश्वर महाराजांचे दर्शन घेत आहात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला शिवलिंग पाहावयास मिळते. याला महाकालचे रूप देण्यात आले होते. मंदिरात केलेली सुंदर अशी सजावट. महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर पडत आहोत. बाहेर बघू शकता भाविकांची वाढलेली गर्दी. दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत वर्धा मिलच्या घाटाकडे. घाटावरून मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक आता आपण बघत आहोत. महाशिवरात्र निमित्त येथे लावण्यात आलेले विविध स्टॉल आता आपण बघत आहात. मंदिर परिसरामध्ये बसण्यासाठी व भोजनासाठी करण्यात आलेली व्यवस्था आता आपण बघत आहात. गावातील मंदिरांमध्ये लावण्यात आलेले त्रिशूळ येथे पूजेसाठी आणताना भाविक. आता आपण पोहोचलो आहोत वर्धा नदीच्या घाटावर. येथे जमा झालेले भाविक. वर्धा नदी या ठिकाणी उत्तर वाहिनी असल्यामुळे येथे अस्थि विसर्जनासाठी व दसव्याच्या कार्यक्रमासाठी भाविक येत असतात. यामुळे श्री क्षेत्र कोटेश्वर याला विदर्भाची काशी सुद्धा म्हटले जाते. समोर आपण बघत आहात थाटेश्वर मंदिर. येथील पाण्यात मी सुद्धा पाय धुतले व येथे बसून नदीचा सुंदर नजारा आपल्या कॅमेरामध्ये टिपला. हे आहे नदीवरून दिसणारे घाटाचे दृश्य. नदीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत पुन्हा यात्रा बघण्यासाठी. यात्रेमध्ये उपासाचे पदार्थ, घर सजावटीचे सामान, हळदी कुंकू इतर वस्तू विक्रीसाठी होत्या. येथेच विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर सुद्धा आहे. तर चला त्याचे सुद्धा दर्शन घेऊया.
हे आहे मंदिराचे आतील दृश्य। दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत पुन्हा यात्रा बघण्यासाठी। येथे बघू शकता भाविकांनी केलेली स्टॉलवर गर्दी। येथे फळे, लहान मूर्त्या तसेच मुलांचे खेळणे सुद्धा विक्रीसाठी आहेत। यात्रेतून दिसणारे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। कोटेश्वर येथे दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्यासाठी असलेली व्यवस्था। येथे शिवा ॲग्रो मार्फत लंगरची व्यवस्था करण्यात आलेली होती। येथे भाविकांची गर्दी वाढतच चालली होती, ते आता आपण बघत आहात। दर्शन व मेळा बघून आता आपण चाललो आहोत आपल्या गाडीकडे। गर्दी वाढली असल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली होती। इथून आता आपला परतीचा प्रवास सुरू करूया। समोर आहे यवतमाळ नागपूर हायवे। पुन्हा आपण आलो आहोत हुस्नापूर टोल नाक्याजवळ। हे आहे भिडी गाव। आता आपण पोहोचलो आहोत देवळी येथे। एक तासाचा प्रवास करून आता आपण वर्धा शहरामध्ये पोहोचलो आहोत। हा आहे रेल्वे उड्डाणपूल। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।